इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनानं इचलकरंजी शहरात मांसाहार खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे। शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। वास्तविक शहरात चिकन 65 आणि बिर्याणी व्यावसायिकांची संख्या अधिक आहे। कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीनं याबाबत गेल्या वर्षी लेखी पत्र देऊन हा व्यवसाय 2 टप्प्यात करून नवीन गाड्या लावण्यावर प्रतिबंध आणावा अशी मागणी करण्यात आली होती। मात्र त्याकडे पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलं। महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद केलाय। मात्र फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे। हा व्यवसाय बंद झाल्यानं फेरीवाल्यांवर आर्थिक संकट निर्माण झालंय। त्यामुळे नियम आणि अटी लावून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी फेरीवाले आणि मांसाहार खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। इचलकरंजी शहरातील चिकन 65 व बिर्याणी विक्रेते जे हातगाड्यावर आपला व्यवसाय करतात, या सर्वांना दिनांक 30 मे पासून व्यवसाय बंद करण्यासाठी महापालिकेने आदेश दिले होते। याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त आदरणीय पल्लवी पाटील मॅडम यांना आमचे शिष्टमंडळ भेटले। यावेळी आम्ही फेरीवाल्यांच्या काय समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या। यावर आयुक्त मॅडम यांनी कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही, तसेच सर्वांना व्यवसाय करायला परमिशन देऊ, परंतु यासाठी स्वतंत्र असे हॉकर झोन आपण निर्माण करू आणि सर्वांना विक्री प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना देऊ आणि येत्या 4 दिवसांमध्ये हा निर्णय घेऊन सर्वांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन आयुक्त मॅडम यांनी आम्हाला संघटनेस दिले। महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे, या शहरातल्या 3-3.5 व्यवसायधारक आहेत। या व्यवसायधारकांना एक व्यापक स्वरूपाचं बंधन घालणं गरजेचं आहे। व्यवसाय करत असताना त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये इतर नागरिकांना त्रास होता कामा नये। मांस विक्री आपण करत असताना, खायला देत असताना त्या खाल्ल्यानंतर त्याचा निचरा रोडवर किंवा गटरवर न टाकता त्यांनी स्वतःचं डस्टबिन ठेवून त्या डस्टबिनमध्ये साचलेला सगळा मांस आपण घंटागाडीमध्ये टाकावा असा निर्णय आणि व्यवसायधारकांना काही बंधनं घालून दिलं तर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय जगू शकतो। कारण बेरोजगार झालेला हा कामगार घटक असल्यामुळं आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी हा व्यवसाय करत असतो आणि त्या व्यावसायिकामुळं नागरिकांनाही त्रास होता कामा नये। त्या व्यावसायिकांमुळे मोकाट कुत्र्याच्यामुळे इतरांनाही इजा पटका होता कामा नये। ही सगळी दक्षता घेऊन महानगरपालिकेने चांगल्यातलं चांगलं पाऊल उचलून त्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी। याबाबत पुढील 4 दिवसात मांसाहार खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करून त्या ठिकाणी नोंदणीकृत व्यावसायिकांना परवानगी देण्यात येईल असं आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलं। यावेळी सतीश नायडू, रमाकांत साळी, राजू गुप्ता, हनुमंत कांबळे, राकेश माळी आदींसह अन्य पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते।